नमस्कार. तर सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा आपला व्लॉग हा समुद्रावरचा असणार आहे. तर हा समुद्र आहे वसईला सरूची बाग म्हणतात त्याला. तर इथून आपल्याला वसईवरून जावं लागते. तर आम्ही आज आलेलो आहोत समुद्र फिरायला. तर बघा, इथून आम्ही म्हणजे नंदीकडे गेलेले. माझी नणंद राहते वसईला कोलीवाड्यामध्ये, तिथे आम्ही गेलेले. तर तिथून जेवून वगैरे आम्ही आता चालत चालल्यात. तर ते बघा, रस्त्याला मला एक घोडा दिसला. तर घोडेवाला मागे आहे आणि घोडा पुढे पुढे चालला आहे. तर चला आपण जाऊया तर थोड्याच वेळात समुद्रावरती. बघा, जिथे आपण आता एंट्री करतो समुद्र म्हणजे मध्ये झाल्या बागेमध्ये ते सरूच्या तिथे हे आहे. इथे एक मंदिर आहे साईबाबाचं आणि बाजूला पार्किंग एरिया आहे. तिथे रिक्षा वगैरे लागतात. तर हे बघा, साईबाबाचं मंदिर आहे. तर आपण मंदिरामध्ये काय गेले नाही कारण का जेवून आलेलं आहे त्याच्यामुळे. तर चला आता आपण इथे एंट्री होते आतमध्ये जाण्यासाठी. तर आजूबाजूला खूप अशी छान छान झाडं आहेत आणि त्याच्या बाजूला शेतीसुद्धा केलेलं आहे. तर म्हणजे आता हे भाताचं तर झाड असेल कदाचित, पण त्याने वाल वगैरे लावलेला आहे. तर खूप छान आहे आजूबाजूला. तर इकडे हिरवळ आहे मस्त. तर आपण थोड्याच वेळाने समुद्रावरती पोचणार आहोत. तर हे बघा, आता मागून एक घोडागाडी येत आहे. मागून एक घोडागाडी आलेली आहे आणि त्याच्या मागे एक घोडासुद्धा आहे. तर हे समुद्रावरती जाणार आहेत. तर हे बघा किती छान वाटते ना गाडीचा कलर आणि घोडे. हे बघा, हा सफेद आहे आणि ते एकदम चॉकलेटी कलरसारखं आहे. तर हे बघा, चालेल ते समुद्रावरती आणि आपल्या पण आता पुढे समुद्र दिसत आहे. तर चला समुद्रामध्ये पाणी एकदम खोलमध्ये म्हणजे पाणी एकदम आतमध्ये आहे. आणि मी इथे पहिल्यांदा आलेले आहे. आम्ही केळव्याला जातात समुद्रावरती, पण केळव्याला एवढं आतमध्ये पाणी नसते. तर इथे एकदम आतमध्ये पाणी वाटलं मला. तर हे बघा, पाणी दिसतसुद्धा नाही, एकदम आतमध्ये जावं लागेल. आणि तरी थोडीशी दुकानं आहेत म्हणजे पाणीपुरी, आईस्क्रीम, सरबत असं काहीतरी आहे खरं. तर चला आपण पहिला समुद्रावरती जाऊया. तर आता हे वाळू मातीमध्ये चालायलासुद्धा जास्त व्यवस्थित होत नाही. तर पण आपण जाऊया आतमध्ये. तर बघा, इथे घोडा आहे बाजूला. तर आपल्याला पाणी अजून आतमध्ये जावं लागेल. तर चला जाऊया. आपण आलेले आहोत आता. तर इथे बघितलं तर म्हणजे जास्त गर्दी पण नाही आहे माणसांची आणि कमी गर्दी आहे. तर इथे म्हणजे कमी गर्दी असल्यावर आपल्याला एन्जॉय करता येते आणि जास्त गर्दी असलं तर असं वाटते कोण बघेल का, कोण काय सांगेल का, असं तसं वाटते म्हणजे लेडीजला जात तरी. तर इथे तसं नाही आहे. तर इथे खूप म्हणजे एन्जॉय केलं मुलांनीसुद्धा, आम्हीसुद्धा. पण इथे पाणी एकदम काळं येते म्हणजे वाळू मातीसोबतच. तर थोडंसं वेगळं वाटते. तर ह्याने बघा किल्ला बनवायला घेतला मातीचा, वाळू मातीचा किल्ला बनवायला घेतलेला आहे. हे बघा, अजून थोडंसं आता चालू केलं आहे. तर बघूया आपण पुढे. तर तुम्ही तिकडे आले आहेत का कधी समुद्रात? इकडे बघा, माझी नणंद बसलेली आहे. आणि इथे दुपारचे जवळपास 1:30 ते 2 वाजलेला. तर मी दुपारी आलेले आहे तिकडे. तर ऊन पण खूप आहे, पण समुद्रावर गेल्यावर जास्त काही ऊन लागत नाही. इकडे बघा घोडे वगैरे आहेत, घोडे वगैरे. तर आम्ही थोडे बाजूलाच राहिलात म्हणजे त्या एकदम गर्दीमध्ये गेले नाही. इकडे हे बघा, मी आता इकडे पहिल्यांदा आलेले आहेत. तर चला जाऊया पाण्यामध्ये. तर पाणी एकदम काळसर ते लाटासोबत. तर हे एवढं काही जास्त म्हणजे बरं नाही वाटत. तरी पण थोडंसं आपण पाण्यामध्ये खेळूया म्हणजे. तर तुम्हाला आवडते का समुद्रावरती जायला? मला तर आवडते, पण मी जास्त पाण्यामध्ये जात नाही. पाण्यामध्ये मला आवडत नाही जायला जास्त. मी समुद्रावरती जाते म्हणजे आम्ही जास्त करून केरळला जातात. तिकडे वसईला वगैरे दुसरीकडे आम्ही बीचवरती नाही गेले. तर मी केरळला जातात, पण आज इकडे वसईला आलेले आहेत. तर झालेला आहे आपला आता. बघा किती काळं पाणी दिसते ना. तर वाळू मातीसोबतच वाहून येते ते. तर मला पाण्यामध्ये जास्त आवडत नाही जायला, म्हणून मी पाण्याच्यासोबत थोडंसं लांबच राहते. एकदम लाट आली का आणि साडी पण घातली तर साडी खराब होईल त्याच्यामुळे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही इकडे वसईला गेलेले आहेत का सरूच्या बागेत ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. तसंच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला याच प्रकारची नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन पहिल्यांदा बघायला भेटतील. तर चला भेटूया आपण एका नवीन